महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका, तर मिलिंद प्रश्न या अंतर्गत आपण 2-3 दिवसापासून अनुमानासंबंधी प्रश्न या प्रकरणाचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर यामध्ये भगवान बुद्धाने जी काही नगरी धम्मनगरी वसवलेली आहे, त्या धम्मनगरीमध्ये विविध प्रकारचे आपल्याला सुगंध, फूल, फळ, औषध, अमृत, नाही का, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. फळांचे दुकान आहे, औषधांचे दुकान आहे, रसाचे दुकान आहे, अमृताचे दुकान आहे आणि रत्नांचे सुद्धा दुकान आहे. तर अर्थातच कार्यरूपी मूल्यवान द्रव्य देऊन आपल्याला बुद्धनगरीमध्ये असलेल्या या दुकानातून आपल्याला त्या वस्तू प्राप्त करायच्या आहे. अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी गुणात्मक आहे आणि आपल्याला परिश्रम करून त्या सगळ्या वस्तू प्राप्त करायच्या आहे. यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. तर आपण सुगंधाचं दुकानही पाहिलं, त्यामध्ये वेगवेगळ्या सुगंधित अशा शिलांचा उल्लेख सुद्धा आलेला आहे. फळांचंही दुकान पाहिलं, ज्यामध्ये 4 प्रकारचे फळ, श्रोतापती, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत, हे 4 फळ आपल्याला प्राप्त करता येते. त्यानंतर आपण रस हे सुद्धा बघितलं. तर धम्मरस सब्बरसंग धम्मरसंग जिनाती, तर सर्व रसामध्ये धम्मरस हे श्रेष्ठ असं रस आहे. औषधं कोणती आहे ते सुद्धा आपण बघितली. तर 37 बोधीय पक्षीय धर्म हे सर्वच औषधं आहेत. तर या सगळ्या औषधांचा वापर करून आपण आपल्या जीवनाला जीवनमुक्त करू शकतो. लोभापासून, द्वेषापासून, अहंकारापासून, खोट्या मान्यतापासून, शंका, उद्धटपणा, आळस, निर्लज्जता, अशा सर्व क्लेशातून आपण बाहेर पडतो. इतकं गुणकारी हे या ठिकाणी बुद्धांनी दिलेलं औषध आहे ना. आणि म्हणून आपण हे धम्मरूपी औषध घेऊन अजर अमर व्हावं असा उपदेश भंते नागसेन मिलिंद राजाला देत आहेत. त्यानंतर आपण कायागता सती हे कसं अमृता समान आहे. बुद्धाच्या अमृताच्या दुकानामध्ये कायागता सती आहे. तर या कायागता सतीच्या संदर्भामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. शरीराच्या प्रत्येक भागाचं आपण अवलोकन करतो आणि त्याची अनित्यता जाणतो. तर ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर रत्न आहेत, ज्यामध्ये शील रत्न, समाधी रत्न, प्रज्ञा रत्न, विमुक्ती रत्न, विमुक्ती ज्ञान दर्शन रत्न, प्रतिसंविधा रत्न आणि बोधी अंग रत्न. तर या सगळ्या हे सगळे रत्नसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर यामध्ये आपण विमुक्ती ज्ञानदर्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. याचा उल्लेख कालसुद्धा झालेला आहे. तर यानंतर आलेलं आहे शील रत्न झालं, समाधी रत्न झालं, हे सुद्धा आपण बघितलं. प्रज्ञा रत्न झालेलं आहे आणि यानंतर विमुक्ती रत्न, विमुक्ती ज्ञान रत्न, तर विमुक्तीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत असते, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर पुढे असं म्हणतात भंते नागसेन, भगवान बुद्धाचे प्रतिसंविधा रत्न कोणते. तर प्रतिसंविधा याविषयी मला सुद्धा काही गोष्टी म्हणजे समजलेल्या नाही आहेत. म्हणजे प्रतिसंविधामध्ये ज्या 4 बाबी सांगितलेल्या आहे, अर्थ प्रतिसंविधा, धम्म प्रतिसंविधा, निरुक्ती प्रतिसंविधा आणि प्रतिभान प्रतिसंविधा, या 4 प्रकारच्या, यालाच मीमांसापूर्ण ज्ञान असं म्हटलेलं आहे. तर एखाद्या गोष्टीची मीमांसा आपण करतो
आणि त्या आधारावर आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त होते त्याला प्रतिसंविधा असं म्हटलेलं आहे. तर ते म्हणतात की हे राजा, या 4 प्रतिसंविधा रत्नांनी चांगल्या प्रकारे अलंकृत भिक्खू ज्या ज्या परिषदेमध्ये जातो, मग तो राजांची परिषद असो, ब्राह्मणांची परिषद असो, वैश्याची परिषद असो, सरमणांची परिषद असो, विद्वानांच्या जवळ जातो, तो परिषदेमध्ये गेल्यावर तेथे गप्प राहत नाही. तो परिषदेमध्ये गेल्यावर गप्प राहत नाही, घाबरत नाही, तो अचंब्यात पडत नाही किंवा त्याच्या अंगावर रोमांच उभे राहत नाही. रोमांच कधी उभे राहतात? तर रोमांच ज्या वेळेस आपल्याला काही गोष्टी समजत नाही किंवा तसा एखाद्या वेळेस आपल्यावर असा पद्धतीचा प्रसंग उभा होतो किंवा आनंदामध्ये सुद्धा रोमांच उभे राहतात, परंतु इथे रोमांच उभे राहत नाही. याचा अर्थ त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव असते, तो प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्यासाठी सक्षम असतो. आणि म्हणून एखाद्याने जर असा प्रश्न विचारला तर मला उत्तर येईल की नाही, अशा पद्धतीचा विचार त्याच्या मनामध्ये येऊन त्याच्या अंगावर रोमांच उभा राहत नाही. तर असा हा जो मनुष्य आहे ज्याने प्रतिसंविधा, जे मीमांसापूर्ण ज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्यामध्ये अर्थ प्रतिसंविधा, धम्म प्रतिसंविधा, निरुक्ती प्रतिसंविधा व प्रतिभान परिसंविधा प्रतिसंविधा, या 4 प्रतिसंविधाचा उल्लेख यामध्ये आलेला आहे. तर या प्रतिसंविधा जो व्यक्ती प्राप्त करतो तो कोणत्याही परिषदेमध्ये निर्भयपणे जातो, विद्वानांच्या परिषदेमध्ये जातो, तो गप्प राहत नाही, घाबरत नाही, अचंब्यात पडत नाही किंवा त्याच्या अंगावर रोमांच सुद्धा उभे राहत नाही. तर इथे असं म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे हे राजा, एखादा लढवय्या शूरवीर 5 प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज होऊन निर्भयपणे लढाईमध्ये उतरतो. जर शत्रू दूर असेल तर त्याला बाणाने मारीन, जर तो जवळ असेल तर त्याला भाल्याने प्रहार करीन, तो जर त्याहीपेक्षा जवळ असेल तर बर्छीने प्रहार करीन, तो जर त्याहीपेक्षा जवळ असेल तर तलवारीने 2 तुकडे करून टाकील, आणि तो जर अंगावर धावून आला तर छुरीने भोगतून टाकेल. तर अशा पद्धतीनं एक जो सैनिक असतो तो लढाईमध्ये जात असताना या सगळ्या बाबींचा विचार करून त्या पद्धतीची तयारी करून तो जात असतो, है ना. तर किती अंतरावर कोणत्या शस्त्राचा वापर करायचा या सगळ्या बाबी त्याला एकंदरीत माहीत असतात, पूर्णपणे त्याची त्याला जाणीव असते, तेवढी त्याची तयारी असते. तर अशाच पद्धतीनं त्या सैनिकासारखा आपला जो काही भिक्खू आहे किंवा उपासक आहे किंवा जो बौद्ध धम्माला जाणतो किंवा बुद्धाचा उपासक आहे, तो सुद्धा या 4 प्रकारच्या प्रतिसंविधा रत्नांनी मंडित आहे. आणि असा हा प्रतिसंविधा रत्नांनी मंडित असलेला जो काही भिक्षू आहे तो निर्भयपणे परिषदेमध्ये जातो. जो कुणी मला अर्थ प्रतिसंविधा संबंधी प्रश्न विचारील त्याला अर्थ सांगेल, कारणांनी कारण सांगेल, हेतूंनी हेतू सांगेल, तर्काने तर्क सांगेल, त्याच्या शंकाचे समाधान करील, अत्यंत असत्य धारणाचे विवेचन करील व प्रश्नाचे विवेचन करून त्याचे समाधान करील. तर या अनुषंगाने ही जी काही बाब आलेली आहे यामध्ये या 4ही प्रतिसंविधा किती महत्त्वाच्या आहे आणि या 4 प्रतिसंविधाने युक्त असलेला मनुष्य त्याच्यामध्ये किती क्षमता निर्माण होते की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तो अतिशय म्हणजे तयार असतो. कोणताही प्रसंग आला तरी त्या प्रसंगाला सामोर जाण्यामध्ये त्याच्यामध्ये काय निर्माण होते तर कुवत निर्माण होते. तर अशा पद्धतीनं म्हणजे तयार असलेला मनुष्य तो तर विचलित होत नाही, तर त्याचा अर्थाने तो अर्थ सांगतो, कारणाने कारण सांगतो, हेतूने हेतू सांगतो, तर्काने तर्क सांगतो ना. तर अशा पद्धतीचं त्याच्या शंकाचं तो समाधान करत असतो. तर पुढे म्हटलेलं आहे की जो कोणी मला धर्म प्रतिसंविधा संबंधी प्रश्न विचारेल त्याला धर्माने धर्मासंबंधी सांगेल. तर धर्म प्रतिसंविधा संबंधी प्रश्न विचारेल. आता इथे 4 प्रकारच्या प्रतिसंविधा ज्या सांगितलेल्या आहेत त्यातली पहिली प्रतिसंविधा आहे धर्म प्रतिसंविधा. तर धर्म प्रतिसंविधा, आता याच्यामध्ये जो शब्द आलेला आहे तो आलेला आहे धर्म. तर धर्मासंबंधी जे काही ज्ञान आहे या संबंधाने त्याला जर कोणी प्रश्न विचारेल तर तो धर्मासंबंधी काय
पूर्णपणे त्याचं विवेचन करून सांगेल. अमृतासंबंधी सांगेल. असंस्कृताने असंस्कृतासंबंधी सांगेल. आता असंस्कृत हा शब्द वारंवार या ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी असंस्कृत कोणाला म्हटलेलं आहे, तर या क्लेशांपासून मुक्त अशी अवस्था, या सगळ्या आश्रवांपासून बंधनांपासून मुक्त अशी अवस्था, जिथे संस्कार नाहीत, संस्काराने मुक्त अशी जी अवस्था आहे ती असंस्कृत अवस्था आहे. तर या संबंधाने जर कोणी विचारलं तर तो असंस्कृताने असंस्कृतासंबंधी सांगेल. निर्वाणाने निर्वाणासंबंधी सांगेल. शून्यतेने शून्यतासंबंधी सांगेल. अनिमित्याने अनिमित्यासंबंधी सांगेल. आता हे सगळ्या अनिमित्य वगैरे मी काल या संदर्भाने सांगितलं, ह्या सगळ्या ध्यानाच्या अवस्था आहे. आणि त्या ध्यानाच्या अवस्थामध्ये मन कशा पद्धतीनं एकाग्र होत असते, आकाशासारखं मोठं होत असते. तर ह्या सगळ्या बाबी यामध्ये आलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या बाबी आपण पाहिलेल्या आहे. अप्रणिहित समाधी, त्या अप्रणिहित समाधीमध्ये आपलं मन कसं असते, तर मी ते गोलाकाराचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. आणि त्या गोलाकारासारखं आपलं जे मन आहे, तर त्या गोलाकारासारखं ते स्थिर असते. ते इकडे जात नाही आणि तिकडे सुद्धा जात नाही. तर एक प्रकारे स्टेबल असं ते मन आपल्याला दिसून पडते. तर या संबंधी ह्या सगळ्या बाबी आपण पाहिलेल्या आहे. आणि म्हणून या सगळ्या शब्दांचा वारंवार उल्लेख ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपण हे समजून घेतलं पाहिजे की या उच्चतम मनाच्या अशा अवस्था आहेत. अतिशय उच्चतम अशा अवस्था ज्या समाधीच्या माध्यमातून आपल्यामध्ये निर्माण होत असते. शून्यता म्हटल्यानंतर निर्वाण है ना, तर यामध्ये सुद्धा आपण शून्यतेचे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत. तर हे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच मनाची उन्नत होत चाललेली जी काही अवस्था आहे त्या या अवस्थांच्या बाबतीमध्येच या सगळ्या शब्दांचा प्रयोग आलेला आहे. तर मग असं म्हटलेलं आहे की तृष्णाविहीनतेने तृष्णाविहीनते संबंधी सांगेल. निसंशयाने निसंशयते संबंधी सांगेल. असत्य धारणांचे विवेचन करील व प्रश्नाचे विश्लेषण करून त्याचे समाधान करील. तर धम्माच्या संबंधाने जो कोणता प्रश्न असेल, मग तो निर्वाणाचा असेल, शून्यतेचा असेल, संस्कारितता असंस्कारिततेचा असेल, किंवा ध्यानाविषयी जे काही ध्यान आहे, अप्रणिहित ध्यान, अनिमित्त ध्यान, या सगळ्या ध्याना समाधीच्या अवस्थांविषयी त्याच पद्धतीच्या म्हणजे त्याच पद्धतीचा प्रयोग करून त्याला त्या संदर्भाने पूर्ण विश्लेषण करील. तर अशा पद्धतीने तो व्यक्ती तयार राहत असतो. तर पुढे म्हटलेलं आहे की जो कोणी मला निरुक्ती प्रतिभा संबंधाने प्रश्न विचारला. आता हे दुसरी प्रतिसंविधी आली आहे ज्याला निरुक्ती प्रतिसंविधा असं म्हटलेलं आहे. तर त्याला निरुक्तीने निरुक्ती संबंधी सांगेल, वाक्याने वाक्यसंबंधी सांगेल, अणुवाक्याने अणुवाक्यसंबंधी सांगेल, अक्षराने अक्षरासंबंधी सांगेल, संधीने संधीसंबंधी सांगेल, शब्दांनी शब्दासंबंधी सांगेल, अणुशब्दांनी अणुशब्दासंबंधी सांगेल, वर्णाने वर्णासंबंधी सांगेल, स्वराने स्वरासंबंधी सांगेल, प्रज्ञप्तीने प्रज्ञप्तीसंबंधी सांगेल, व्यवहाराने व्यवहारासंबंधी सांगेल, सर्वांचे शंका समाधान करील, असत्य धारणाचे विवेचन करील व त्यांच्या प्रश्नाचे विश्लेषण करून त्यांना संतुष्ट करेल. तर याला निरुक्ती प्रतिसंविधा प्रश्न असं म्हणतात. तर मला वाटतं हे खुद्दक निकायामध्ये हे सगळे प्रकरणं आलेले आहेत आणि माझ्याकडे ते उपलब्ध नसल्यामुळे खरं याचा जे विश्लेषण आहे या ठिकाणी म्हणजे मी करू शकणार नाही. तर आपण सुद्धा काही ग्रंथांचा शोध घ्यावा. विशेषतः मी असं कुठेतरी वाचलं आहे की याचा उल्लेख खुद्दक निकायामध्ये आलेला आहे. तर हा खुद्दक निकायाचा भाग आहे. तर या संबंधी अधिक जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला खुद्दक निकाय पाहावं लागेल. तर यातून मात्र आपण एक शिकू शकतो की वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने जो परिपूर्ण अभ्यास आहे त्या परिपूर्ण अभ्यासाने लेस असलेला जो काही भिक्खू आहे किंवा उपासक आहे तो निर्भय होऊन विद्वानांच्या परिषदेमध्ये जाऊन त्यांच्या मतांचं खंडन करतो किंवा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याच पद्धतीनं उत्तर देऊन त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो, असं या सगळ्या बाबीवरून आपल्याला दिसून पडते. त्यानंतर मग म्हटलेलं आहे की प्रतिभान प्रतिसंविधा याविषयी जर त्याने प्रश्न विचारला तर प्रतिभानाने प्रतिभानासंबंधी सांगेल, उपमांनी उपमांच्या संबंधी सांगेल. जसं बनते नागसेन उपमा देऊन राजा मिलिंदाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत नाही का, उपमा प्रश्न.
तर त्याच प्रमाणे त्या प्रश्नाचा जो काही आशय असेल त्या आशयाला अनुसरूनच त्याला त्याचं उत्तर दिलं जाईल, अशा पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. जसं लक्षण आहे तर लक्षण आणि लक्षणासंबंधी सांगेल. जे काही लक्षणं त्या प्रश्नामध्ये जे काही त्या प्रश्नाचं लक्षण असेल त्याच पद्धतीनं त्याला त्या लक्षणांनी युक्त अशा पद्धतीचं उत्तर तो त्याला देईल. रसाने रसासंबंधी सांगेल, त्यांच्या शंकाचे समाधान करेल, असत्य धारणाचे विवेचन करेल, त्यांच्या प्रश्नाचे विश्लेषण करून संतुष्ट करील. यालाच प्रतिसंविधा या रत्न असे म्हटलेले आहे. तर हे प्रतिसंविधा एक विशेष प्रकारचं ज्ञान जो माणसाला उच्चतम अवस्था प्राप्त करण्याच्या अनुषंगाने त्याचा लाभ होत असतो आणि म्हणून याचा सुद्धा आपण लाभ घेतला पाहिजे. हे रत्नासारखे आहे आणि यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या सौंदर्यामध्ये भर पडत असते. तर जो ज्ञानाच्या द्वारे प्रतिसंविधा खरेदी करून स्पर्श करतो. आता ही प्रतिसंविधा जी खरेदी करायची आहे ते कशाद्वारे करायची आहे, तर ज्ञानाच्या द्वारे. तर प्रज्ञेचा जसा जसा विकास होत जातो तसा तसा ह्या ज्या काही विशिष्ट अशा बाबी आहेत, विशिष्ट अशा पद्धतीची जी प्राप्ती आहे ती प्राप्ती आपल्याला करून घेता येते आणि ती ज्ञानाच्या आधारावर, सत्याच्या आधारावर आपल्याला ह्या सगळ्या बाबी, ज्याला प्रतिसंविधा असं म्हटलेलं आहे, ते आपल्याला प्राप्त होतो. तर असा प्रतिसंविधा प्राप्त करणारा मनुष्य जो आहे तो निर्भय होऊन सर्वत्र संचार करतो आणि सर्व लोकांना अतिशय आवडणारा होतो. तर व्याकरण वगैरे जे काही विषय आहेत त्या संबंधाने या बाबी आलेल्या असतील. असो, नंतर म्हटलेलं आहे की भंते नागसेन भगवान बुद्धाचे बोधांग रत्न कोणते आहे. आता या सगळ्या रत्नाविषयीच्या बाबी आलेल्या आहेत. तर आपल्याला माहित आहे बोधांग ज्यावेळेस उल्लेख होतो तर याचा उल्लेख आपल्याला वारंवार आपण केलेला आहे आणि या बोधांगामध्ये आपल्याला सप्त बोधांग हे दिसून पडते. तर ते म्हणतात की हे राजा, बोधांग रत्न 7 आहे, याला रत्न म्हटलेला आहे. त्यामध्ये स्मृती बोधांग, धर्मविचय, स्मृती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रक्षब्धी, समाधी आणि उपेक्षा. तर इथे स्मृती, धम्मविचय, सामर्थ्य, सामर्थ्य म्हणजे यालाच वीर्य म्हटलेलं आहे, प्रीती, गांभीर्य असं म्हटलेलं आहे. तर हे प्रक्षब्धी असं आलेलं आहे. म्हणजे प्रक्षब्धीच्या ठिकाणी गांभीर्य संबोधांग असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. आणि मग समाधी संबोधांग आणि उपेक्षा संबोधांग. तर हे राजा, या 7ही बोधांगांनी अलंकृत भिक्खू सर्व प्रकारच्या अंधकाराला नष्ट करतो व सर्व जगामध्ये प्रकाशमान होतो, आलोक निर्माण करतो. यालाच भगवान बुद्धाचे बोधांग रत्न म्हटलेले आहे. तर हे सप्तबोधांग याचा आपल्याला विकास करायचा असतो. तर सप्तबोधांगामध्ये आपण स्मृती हे पहिलं सप्तबोधांग, ज्याला पालीमध्ये सती म्हणतात, स्मरण किंवा जागृती किंवा अवेअरनेस, होश, जागरूकता, सजगता वगैरे वगैरे ह्या सगळ्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. तर 4 पातळींवर आपण या स्मृतीचा सराव करत असतो आणि या 4 पातळीवर स्मृतीचा सराव करत असताना कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना आणि धम्मानुपश्यना या 4 प्रकारच्या स्मृतींचा सराव आपण करत असतो. तर अर्थातच आपल्या कायेपासून याची स्मृतीचा सराव सुरू होतो. आनापानसतीचा सराव हा सुद्धा कायानुपश्यना स्मृतीमध्येच येत असतो. चालणे, बोलणे, उठणे, बसणे, आपण ज्या काही क्रिया करतो या संदर्भाने आपली स्मृती कायम असणे ही पहिली पातळी आहे. तर त्यानंतर आपल्या भावना कशा आहेत या भावनांचं आपण अवलोकन करतो. आपण सुखी आहो की दुःखी आहो, आनंदी आहो की निराश आहोत वगैरे वगैरे. चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या काही भावना आहेत तर त्या भावना आपण बघतो, म्हणजे त्यालाच वेदना असं म्हटलेलं आहे. तर शरीरावर उत्पन्न होणाऱ्या सुखद, दुःखद, असुखद, दुःखद या वेदनांच्या संदर्भाने आपण जागरूक असतो, जाणत असतो की सुखद संवेदना उत्पन्न झाली, दुःखद संवेदना उत्पन्न झाली. त्याप्रमाणे चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे काही विचार आहेत त्या विचारांप्रती आपण सजग असतो. त्या विचारांचा जो काही स्वभाव आहे त्या विचारांच्या स्वभावाप्रती, त्याच्या धर्माप्रती तो रागयुक्त आहे की द्वेषयुक्त आहे की मोहयुक्त आहे, या पद्धतीने आपण धर्मानुपश्यना करीत असतो आणि त्या विचारांचा स्वभाव आपण जाणत असतो. मैत्रीयुक्त आहे की अशा ज्या काही कुशल अकुशल भावना आहे
त्या अकुशल भावनेने तर हा विचार युक्त नाही ना, किंवा कुशल भावनेने आहे तर कोणत्या कुशल भावनेने हा विचार युक्त आहे. अशा पद्धतीनं आपण कायेच्या आणि मनाच्या सगळ्या पातळीवर, एकंदरीत सगळ्या पातळीवर आपण स्मृतीचा सराव करत असतो. आणि ह्या सरावातून खऱ्या अर्थानं आपल्याला एक प्रकारचं खूप काही प्राप्त होत असते. सजगता प्राप्त झाली म्हणजे आपण सत्याचा बोध करून घेण्यामध्ये समर्थ होत असतो. मग यानंतर धम्मविचय जे सप्तबोधांग आहे याविषयी सुद्धा मी सांगितलेलं आहे. तर विचय म्हणजे काय, तर फरक करणे. विचय म्हणजे वेगवेगळं करणे. तर आपल्या मनामध्ये कुशल भावनाही उत्पन्न होतात, अकुशल भावनाही उत्पन्न होतात. तर यासाठी फार चांगलं उदाहरण सांगितलेलं आहे की एखादी गृहिणी ते सूप घेऊन जसं तांदूळ पाखडते आणि तांदूळ वेगळे करते आणि खडे खडे वेगळे करते, यालाच विचय असं म्हटलेलं आहे, अलग करणं. तर आपल्याला सुद्धा आपल्या मनातील जे काही कुशल आहे आणि जे काही अकुशल आहे त्या कुशल विचारांना वेगळं करायचं आहे, अकुशल विचारांना वेगळं करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं जेव्हा आपण धम्मविचय करतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण अकुशलाला बाजूला काढतो आणि कुशलाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असतो. तर असं हे धम्मविचय, याला आपण धम्मविचय सप्तबोधांगातलं दुसरं बोधांग आहे. त्यानंतर तिसरं जे धम्मविचय आहे म्हणजे तिसरं बोधांग आहे ते म्हणजे वीर्य. याला पालीमध्ये वीर्य असं म्हटलेलं आहे. तर आपण बघितलं की वीर्य म्हणजे उत्साह. तर प्रत्येक बौद्धांनी उत्साही असलं पाहिजे, प्रत्येक माणसाने उत्साही असलं पाहिजे. तर जी गोष्ट असाध्य आहे तिला सुद्धा आपण वीर्याने साध्य करू शकतो, है ना. आणि म्हणून प्रत्येक काम करत असताना आपल्यामध्ये उत्साह असणं हा खूप गरजेचा आहे. उत्साह नसेल मग तो शारीरिक उत्साह असो, मानसिक उत्साह असो, भावनिक उत्साह असो, आध्यात्मिक उत्साह असो, या सगळ्या उत्साहाचा आपण वाढ केला पाहिजे. कारण आपण जर दुबळे असू तर आपल्या या दुबळेपणामुळे आपल्यामध्ये निरुत्साह येतो, आपल्यामध्ये आळस येतो आणि म्हणून हा काही आपल्या कामाचा नाही. आणि म्हणून याला दूर करायचं असेल तर आपल्यामध्ये वीर्याची उत्पत्ती होणं, वीर्याची निर्मिती होणं, उत्साही होणं, अशा पद्धतीनं आपण वीर्यवान असलं पाहिजे. तर शांतीदेव म्हणतात वीर्याची व्याख्या करताना की सत्कृत्य करण्यासाठी किंवा सत्कर्म करण्यासाठी किंवा कुशल कर्म करण्यासाठी लागणारा जो उत्साह आहे त्यालाच वीर्य म्हणतात, नाही का. हे सुद्धा आपण या अगोदर पाहिलेलं आहे. तर वीर्य म्हणजे काय खऱ्या अर्थाने आपण समजून घेतलं पाहिजे. तर सत्कृत्य करण्यासाठी, कुशल कर्म करण्यासाठी लागणारा उत्साह त्यालाच आपण वीर्य म्हणतो. आणि वीर्यासाठी फार चांगलं उदाहरण हत्तीचं दिलेलं आहे की जंगलामध्ये राहणारा जो काही हत्ती आहे तो हत्ती कसा उत्साही असतो. तर हा रानटी हत्ती फार खेळकर असतो. तर तो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय करतो, तर तो एका तळ्यामध्ये डुबकी मारतो, तिथून बाहेर निघतो, तो दुसऱ्या तळ्यामध्ये जातो, तिथे डुबकी मारतो, तिथून बाहेर निघतो, तो तिसऱ्या तळ्यामध्ये डुबकी मारतो. अशा पद्धतीनं त्याचा हा खेळ चालू असतो. तर अशाच पद्धतीनं जे वीर्य आहे ते वीर्य सुद्धा आपल्याला गप्प बसू देत नाही. तर वीर्यामुळे खऱ्या अर्थानं एक काम संपलं की आपण मग सुस्कारा सोडत नाही, तर दुसरं काम करण्यासाठी आपण सजग असतो, तयार असतो, उत्साही असतो. तर हा वीर्याचा जो काही गुण आहे तो वीर्याचा गुण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मग आपण प्रीती, हे चौथं बोधांग आहे, प्रीती. तर प्रीती म्हणजे काय, तर समाधीच्या अवस्थेमध्ये, ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला जे काही अनुभव येत असतात तेव्हा मनाची एकाग्रता जेव्हा वाढते तेव्हा त्या मनाच्या कुशलतेतून, एकाग्रतेतून आपल्या मनामध्ये प्रीतीचा उदय होतो. तर प्रीती म्हणजे जे फिल्मी गाण्यातून आपल्याला प्रीती प्रीती वगैरे जे शब्दांचा उल्लेख होतो तशा पद्धतीची प्रीती नाही. तर ती सुद्धा प्रीती आहे, परंतु ती निकृष्ट दर्जाची प्रीती आहे. परंतु या ठिकाणी शुद्ध मनाच्या आधारावर, शुद्धतेच्या आधारावर, एकाग्रतेच्या आधारावर जी काही प्रीती प्राप्त होते या प्रीतीला उत्कट आनंद असं म्हटलेलं आहे. ही सुद्धा आनंदाची अवस्था आहे, ती आनंदाचीच अवस्था आहे, परंतु त्यामध्ये अकुशलता आहे. त्या प्रीतीमध्ये एक प्रकारे अकुशलता आहे. परंतु या प्रीतीमध्ये जी प्रीती कुशलतेच्या आधारावर उत्पन्न होते, चांगल्या गोष्टीच्या आधारावर, एकाग्रतेच्या आधारावर, परिशुद्धतेच्या, मनाच्या परिशुद्धतेच्या आधारावर जी प्रीती उत्पन्न होते ती प्रीती खऱ्या अर्थानं कुशल प्रीती असते. उत्कट आनंद अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी निर्माण होतो. तर आपलं मन उल्हासित होत असते
आपलं मन कशानं उल्हासित होते, तर आपल्या मनाचा जेव्हा उच्च पातळीवर विकास होतो, आपण ध्यानाच्या अवस्थेमध्ये पाहिलं, वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता निर्माण होते. मग दुसऱ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये वितर्क आणि विचार नसतात, तर प्रीती, सुख आणि एकाग्रता असते. तर ती प्रीती, तर सुखाची अनुभूती आपल्याला त्या अवस्थेमध्ये म्हणजे आपल्याला पाहायला मिळतात. तर एक याला सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं आचार्य बुद्धघोष यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी कसं सांगितलेलं आहे की प्रीती कशी असते, तर रेशमी कपड्याची जी काही पिशवी असते, त्या पिशवीमध्ये जो काही हवा भरलेला असतो, आता आपण त्याला फुगा म्हणतो. आता त्या काळामध्ये रेशमी कपडा जो असतो, त्या रेशमी कपडा जसं फुगलेला असतो, पिशवीमध्ये त्या हवा भरलेला असते. आता जसं आपण फुग्यामध्ये हवा भरतो आणि तो फुगा कसा असतो, हलका हलका असतो, तो असा असा वर हवेमध्ये उडायला लागतो, है ना. तर याच पद्धतीची आपल्या मनाची जी काही अवस्था असते ती अशी हलकी झालेली असते, हलकं फुलकं झालेलं असते आपलं मन. आणि अशा या हलक्या फुलक्या अवस्थेमध्ये तर एक प्रकारची हवा भरलेली असते ना. तर आपण प्रीतीने ओतप्रोत होऊन जातो. आपली अवस्था कशी बनते, तर त्या फुग्यासारखी आपली अवस्था बनते. आपण हलकं होतो आणि जसं वर उडतो ना, तर तसा एक प्रकारचा आभास आपल्याला त्या ठिकाणी येते. आपल्याला आपलं शरीर जाणवत नाही. आता आपलं शरीर आपल्याला जाणवत आहे, किती ठोस आहे हे जाणवतं. त्या शरीरातल्या संवेदना आपल्याला जाणवतात थोडा वेळ बसलो तर. परंतु प्रीतीच्या त्या अवस्थेमध्ये आपल्याला शरीराचा सुद्धा आभास होत नाही. शरीर अवस्था ज्याला म्हणतात, भंग अवस्था. तर सगळ्या जे काही आपल्या शरीराचे अणुरेणू आहे त्याला आपण बारीक बारीक ना पद्धतीनं, जसं आपण एखाद्या गोष्टीला म्हणजे कापतो ना, बारीक बारीक करतो, खिमा करतो, या पद्धतीनं तो शरीराचा एक म्हणजे शरीराला अतिशय सूक्ष्म पद्धतीने टाचणीच्या टोका एवढ्या भागावर सुद्धा तो त्याला त्या संवेदना जाणवते. आणि ही संवेदना संपूर्ण शरीरामध्ये एक प्रकारे धारा प्रवाहाने तो पाहायला लागतो. भंग अवस्था त्याला म्हणतात. म्हणजे आता कुठलाही ठोसपणा त्याला जाणवत नाही, शरीर पूर्णपणे हलकं झालेलं आहे. आणि अशा या अवस्थेमध्ये आपण आता वर उठू शकतो असं सुद्धा त्याला वाटायला लागते. म्हणजे तरंगत आहो आपण, असं हलकं फुलकं आपल्याला वाटायला लागते. आणि ही जी आपल्या मनाची अवस्था आहे त्याला प्रीती म्हटलेलं आहे. प्रीती. यानंतरचं जे सप्तबोधांग आहे ते आहे पक्षब्दी, ज्याला पालीमध्ये पस्सद्धी असं म्हटलेलं आहे. तर या पस्सद्धीचा जो अर्थ होतो तो अर्थ होतो शांत होणे. शांत होणे, प्रीती, सुख आणि एकाग्रता. मग प्रीती सुद्धा नसते तिसऱ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये, प्रीती सुद्धा नसते. ती प्रीती सुखामध्ये समाहित होत असते, सुखामध्ये समाहित होत असते. आणि सुख म्हणजे काय, तर याला शांत होणे असे म्हणतात. तर प्रीतीमध्ये उत्तेजकता, थोडीशी तरी उत्तेजकता असते. परंतु ही जी काही उत्तेजकता आहे म्हणजे प्रीती आहे, ते पूर्णपणे प्रक्षब्धीच्या अवस्थेमध्ये विरून जाते असं म्हटलेलं आहे. विरून जाते आणि निव्वळ शुद्ध आनंदाची भावना आपल्यामध्ये शिल्लक राहते, शांततेची भावना आपल्यामध्ये शिल्लक राहते. यासाठी सुद्धा फार चांगलं बुद्धघोषाने उदाहरण दिलेलं आहे. तर यामधलं जे उदाहरण आहे ते काय, तर एक मधमाशी आपल्याला माहित आहे, फुलाच्या भोवती ते मध गोळा करण्यासाठी काय होते, फिरत राहते. तर त्या फिरण्यामध्ये एक आवाज येत असतो, असा पद्धतीचा एक आवाज आपल्याला येत असतो. परंतु ती पूर्णपणे जेव्हा मध गोळा करते त्यावेळेस तिचा जो आवाज आहे त्या मधमाशीचा तो पूर्णपणे शांत होतो, है ना, शांत होतो. तर अशी ही जी काही शांती आहे ना, ती अवस्था त्याला प्रक्षब्धी म्हणतात. तर हे सगळे ध्यानातले अनुभव आहे. त्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये ज्या शांतीचा आपल्याला अनुभव होतो त्या शांतीला प्रक्षब्धी असं म्हणतात. तर या मधुमक्खीचं जे गुंजारव आहे ते गुंजारव सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे शांत होऊन जाते. निरभ्र शांतता एक प्रकार, म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स असं ज्याला आपण म्हणतो, ते पिन ड्रॉप सायलेन्सचा अनुभव त्या ठिकाणी आपल्याला या पातळीवर होत असते. त्याला प्रक्षब्धी असं म्हणतात. तर ही प्रक्षब्धीची अवस्था मध चाकल्यानंतर त्या मधात ते मध चाकल्यानंतर त्या मधुमक्खीचं गुंजारवणं ज्या पद्धतीने शांत होते आणि त्या मधूचा आस्वाद घेत त्या ठिकाणी ती शांतपणे बसून राहते,
त्याच पद्धतीनं या प्रक्षब्धीच्या अवस्थेमध्ये आपल्या मनाची स्थिती अशा पद्धतीची होत असते, पूर्णपणे शांत. मग 6वं जे सप्तबोधांग आहे त्याला आपण समाधी असं म्हणतो. तर या समाधीच्या संदर्भाने आपल्याला खूप काही सांगण्याची गरज नाही आहे. तर या समाधीच्या अवस्थेमध्ये 4 रूप ध्यानाची, 4 अरूप ध्यानाची अवस्था आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या मनाचा एक प्रकारे विकास या ठिकाणी साधत असतो आणि यालाच आपण समाधीच्या वेगवेगळ्या अवस्था असं म्हणत असतो. यानंतरचा 7वं सप्तबोधांग आहे उपेक्षा. याला पालीमध्ये आपण उपेक्षा असं म्हणतो. तर उपेक्षा म्हणजे एखाद्याला बाजूला सारणं, त्याची उपेक्षाकडून पुढे जाणं, अशा पद्धतीचा याच्यामध्ये उल्लेख नाही आहे किंवा याचा अर्थ या पद्धतीचा होत नसतो. तर उपेक्षा याचा जो काही अर्थ आहे तो म्हणजे साक्षी भाव, समता भाव, तटस्थ भाव, अचल अडिग अशा पद्धतीची आपल्या मनाची अवस्था. म्हणजे आपण कुठेच झुकत नाही, ना आपण लोभामध्ये फसतो ना द्वेषामध्ये फसतो. म्हणजे अचल अशा पद्धतीची अवस्था. म्हणजे कुठलंही वादळ आलं, वारा आला तरी त्या तुफानाचा पर्वतावर जसा परिणाम होत नाही, तसं 4ही प्रकारचे लोकधम्म जरी उत्पन्न झाले, निंदा झाली, स्तुती झाली, यश आलं, अपयश आलं, सुख आलं, दुःख आलं, मान आला, अपमान आला, तर या सगळ्या गोष्टींचा आपल्या मनावर कोणताही परिणाम होत नाही. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये स्टेबल राहतो, स्थिर राहतो, समता भावनेमध्ये राहतो, द्रष्टा भावनेमध्ये राहतो. तर ही जी काही आपल्या मनाची म्हणजे हे आहे, अवस्था आहे, याला आपण उपेक्षा असं म्हणतो. तर आपलं मन हालत नाही, आपलं मन हालत नाही, कंपित होत नाही, आपलं मन कंपित होत नाही. महामंगल सूत्रामध्ये आलं आहे, अशोकं विरजं खेमं एतं मंगलम उत्तमं. तर अशी ही आपल्या मनाची जी अवस्था आहे, जी कोणत्याही वादळाने आपलं मन विचलित होत नाही. मग सुख येऊ, दुःख येऊ, स्तुती हो, निंदा हो, आपल्याला लाभ हो की हानी हो, आपल्याला यश मिळो की अपयश मिळो, आपली कीर्ती हो की अपकीर्ती हो, तर या कोणत्याही अनुभवाने आपण कंपित होत नाही, आपण डळमळून जात नाही ना, आपण अचल राहतो, त्या पर्वतासमान अचल राहतो. आणि म्हणून हे जे काही सप्तबोधांग आहे, या सप्तबोधांगामधलं हा जे काही उपेक्षा आहे, या उपेक्षा ह्या अशा पद्धतीच्या आपल्याला ही उपेक्षा आपल्याला पाहायला मिळतात. तर हे रत्न आहे, सप्तबोधांग हे सुद्धा एक प्रकारचं रत्न आहे. हे रत्न आपण परिधान केलं पाहिजे. ही अलंकृत म्हणजे ही जी काही माळा आहे, सप्तबोधांगाची माळा घालून अलंकृत आहे, तो सर्व जगामध्ये सन्मानाने उभा राहतो. आपणही आपल्या कर्तृत्वाने त्याला खरेदी करून या रत्नांनी अलंकृत व्हावे. तर ह्या रत्नांना आपण आत्मसात केलं पाहिजे, अशा पद्धतीचा उपदेश या ठिकाणी भंते नागसेनांनी केलेला आहे. मग आता पुढे असं म्हटलेलं आहे की सर्व वस्तूंचे दुकान कोणते, सर्व वस्तूचे दुकान कोणते. आता या सर्व वस्तूंच्या दुकानामध्ये 9 अंगांनी युक्त बुद्धवचन, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुस्सानं बुद्धो भगवती. आता या गाथेमध्ये बुद्धाच्या 9 गुणांचा उल्लेख आलेला आहे. तर अशा पद्धतीनं 9 गुणांचा उल्लेख यामध्ये आलेला आहे. त्यानंतर शारीरिक धातू, बुद्धाच्या ज्या काही शारीरिक धातू आहेत, आपल्याला त्या सगळ्या धातू स्तूपांमध्ये पाहायला मिळतात. अन्य देशांमध्ये सुद्धा त्याला कशा पद्धतीनं संरक्षित केलेलं आहे ते सुद्धा पाहायला मिळतात. तर उपभोगात आणलेल्या वस्तू, तर बुद्धाने ज्या काही वस्तू उपभोगामध्ये आणलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला चैत्य पाहायला मिळतात, स्तूप पाहायला मिळतात, संघरत्न म्हणजे बुद्धाने निर्माण केलेला संघ हे सुद्धा एक रत्न आहे, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सर्व वस्तूंच्या बुद्धाच्या या दुकानामध्ये आपल्याला या विविध बाबी आजही आपल्याला उपलब्ध असलेल्या पाहायला मिळतात. शारीरिक धातू आहेत, बुद्ध वचन आहेत, बुद्ध वचनांनी युक्त असं त्रिपिटक आजही आपल्यासमोर उपलब्ध आहे. बुद्धाचे चैत्य आहेत ना, तर संघरत्न आहे बुद्धांनी निर्माण केलेलं. तर या विविध वस्तू बुद्ध नगरीमध्ये थाटलेल्या या दुकानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या दुकानामध्ये जन्मसंपत्ती, भोगसंपत्ती, आयुसंपत्ती, आरोग्य संपत्ती, तर या सगळ्या संपत्ती आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात है ना. जी संपत्ती आपल्याला पाहिजे ती संपत्ती आपण त्या
सर्व प्रकारच्या दुकानातून आपल्याला विकत घेता येते. तर त्या कशा विकत घेता येते, तर सम्यक प्रकारे शील ग्रहण करून आपण ते विकत घेत असतो, उपोषद ग्रहण करून आपण ते विकत घेत असतो. अम्रमादी होऊन कर्ममूल्यांच्या द्वारे आपण त्याचं मूल्य चुकवून आपण त्या गोष्टी विकत घेत असतो. तर ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या वस्तू आपल्याला दुकानातून खरेदी करता येतात, त्याच पद्धतीनं या बुद्धाच्या नगरीमध्ये असलेल्या सर्व वस्तूच्या दुकानामधून सुद्धा आपल्याला या पद्धतीनं त्या वस्तू आपल्याला खरेदी करून घेता येतात. तर यालाच बुद्धाचे सर्व वस्तूचे दुकान असे म्हटलेलं आहे. तर यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आयुष्य, आरोग्य, वर्ण, सद्गुण, उत्तम कुळात जन्म. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सत्कर्म करण्यामधून आपल्याला प्राप्त होते. कुशल कर्म केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या त्या पद्धतीचं मूल्य चुकवावं लागतं. आणि म्हणून ते म्हणतात की हे भिक्खूंनो, श्रद्धा मूल्य देऊन त्या वस्तूंना तुम्ही प्राप्त करावं, समृद्ध करा. बघा इथे श्रद्धाचं सुद्धा आपल्याला मूल्य द्यावं लागतं. तर ते मूल्य देऊन सुद्धा आपल्याला काही गोष्टी या दुकानातून प्राप्त करून घेता येतात. तर मग या बुद्धाच्या धम्मनगरीमध्ये कोणते कोणते लोक राहतात, तर सुत्त पिटक जाणणारे, विनय पिटक जाणणारे, अभिधम्म पिटक जाणणारे, धर्मोपदेश करणारे, जातक कथा सांगणारे, दिग्घ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय, खुद्दक निकाय, या सर्व निकायांना जाणणारे आणि त्यांना सांगणारे लोक त्या बुद्धनगरीमध्ये राहतात. शील संपन्न, समाधी संपन्न, प्रज्ञा संपन्न, बोधांग भावनारत, विपश्यना करणारे, आत्मकल्याणामध्ये रत, अरण्यवासी, कंदमुळं खाऊन जगणारे, खुल्या आकाशात राहणारे, श्रोतापन्न, सकृदागामी, अरहद, 3 विद्या 6 विद्या प्राप्त करणारे, वृद्धी प्राप्त करणारे, प्रज्ञेच्या सर्वोच्च बिंदूला प्राप्त करणारे, 37 बोधीपक्षीय धर्म धारण करणारे, है ना, असे सर्व प्रकारचे लोक या धम्मनगरामध्ये राहतात, है ना. तर धर्मनगरामध्ये अहर्तांच्या शिवाय, यांच्याशिवाय त्रस्त, शांत, विखुरलेले, एकत्र केलेले, सरड्यासारखे रंग बदलविणारे लोक सुद्धा राहतात. तर वेगवेगळ्या पद्धतीचे लोक, वेगवेगळं ज्ञान संपादन करणारे, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक आपल्याला बुद्धाच्या या धम्मनगरीमध्ये पाहायला मिळतात. तर या बुद्धनगरीमध्ये अरण्यवासी, धूतांग धारण करणारे, धूतांग म्हणजे एक प्रकारचं व्रत आहे. तर धूतांग धारण करणाऱ्या व्यक्ती कशा पद्धतीनं आचरण करतो, तर हे सुद्धा आपण या अगोदर पाहिलेलं आहे. ध्यान करणारे, जर्जर झालेले चिवर धारण करणारे, हे धूतांगाचाच एक प्रकार आहे. तर धैर्यवान लोक या बुद्धनगरीमध्ये आपल्याला राहतात, अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते. तर चंक्रमण करणारे, ध्यान करणारे, पंसुकुल धारण करणारे, तर चिवर धारण करणारे, शांत राहणारे, चर्मासन करणारे, लाल आसन धारण करणारे, तर हे वेगवेगळे भिक्षूंचे व्रत आहे, ते व्रत धारण करतात आणि त्या पद्धतीनं ते आपलं धम्माचरण करण्याचा प्रयत्न करतात. तर ध्यानी, ध्यानरत, धीर, शांत चित्त प्राप्त करणारे, निर्वाणाच्या अवस्थेत स्थिर झालेले लोक, तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला या बुद्धाच्या धम्मनगरीमध्ये पाहायला मिळतात. सत्य आचरण करणारे, फळ प्राप्त करून घेणारे, वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टी यामध्ये आलेल्या आहे. तर ते म्हणतात की हे राजा, जे भिक्खू अनंत ज्ञानी, अनासक्त, अतुल्य गुणवंत, अतुल्य यश प्राप्त, अतुल्य सामर्थ्य संपन्न, अतुल्य तेजधारक, धम्मचक्राचे प्रवर्तन करणारे, ज्ञेच्या सर्वोच्च बिंदूला प्राप्त करणारे आहे, अशा भिक्खूंना भगवान बुद्धाच्या धम्मनगरामध्ये धम्मसेनापती म्हणतात. तर बुद्धाच्या काळामध्ये धम्मसेनापती कोणाला म्हटलं गेलेलं आहे, तर आपल्याला माहित आहे की सारीपुत्ताला धम्मसेनापती म्हटलं गेलेलं आहे. आणि धम्मसेनापती काय करतो, तर धम्मचक्राला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून धम्मसेनापती म्हणून ज्याचा उल्लेख होतो ते म्हणजे सारीपुत्त. तर अशा पद्धतीनं त्या धम्मनगरीमध्ये धम्मसेनापती सुद्धा राहत असतात ना, अशा पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. तर जे भिक्खू वृद्धिमान आहेत, रिद्धी प्राप्त केलेली आहे, प्रतिसंविधा ज्ञान ज्यांनी प्राप्त केलेले आहे, जे बुद्धिमान आहे, आकाशगमन करणारे आहे, आकाशगमन करणारे, हा शब्द सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. तर ज्यावेळेस एखाद्याला रिद्धी प्राप्त होत असते, त्या रिद्धीच्या बलाने तो आकाशगमन करू शकतो, असे सुद्धा उल्लेख आपल्या बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
तर सहजपणे जिंकता येणारे, स्वतंत्रपणे विचरण करणारे, असं खूप साऱ्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. आणि अशा गोष्टी प्राप्त करणाऱ्या जे काही भिक्खू आहे त्याला काय म्हणतात, धार्मिक सल्लागार असं म्हणतात. संकल्प, कुशल संकल्प करणारे, अधिष्ठान करणारे, रिद्धीच्या सर्वोच्च बिंदूला प्राप्त करणारे असे जे काही भिक्खू आहेत त्या बुद्धाच्या धम्मनगरामध्ये त्यांना काय म्हणतात, धार्मिक सल्लागार म्हणतात. धार्मिक सल्लागार. नंतर उल्लेख आलेला आहे की जे भिक्खू धुतांग धारण करणारे आहे, अल्पेच्छू आहे, म्हणजे त्यांच्या इच्छा अतिशय अल्प अशा इच्छा आहे, ते संतुष्टीचं जीवन जगतात. तर ते दुसऱ्यांना काही मागण्यास संकोच करतात. भोजनाकरिता भ्रमरामध्ये फिरणारे व गंध ग्रहण करण्याकरिता विविध प्रकारच्या बागेमध्ये भटकणारे, शरीर व जीवनाप्रती निरपेक्ष भावनेने अहर्ताप्रमाणे धुतांगाचे पालन करणारे आहे. तर मी एवढंच जेवण करेल, मी हेच जेवण प्राशन करेल, मी केवळ भिक्षाटन करेल, तर वेगवेगळ्या कपड्यांना एकत्रित करून त्याचं चिवर घालून त्याचं चिवरच घालेन, मी एकच चिवर घालेन किंवा दोनच चिवर घालेन, अशा पद्धतीचा संकल्प करून आपलं जीवन यापन करणारे जे काही भिक्खू आहे त्याला धुतांगधारी भिक्खू असं म्हणतात. आणि असे हे जे काही धुतांगधारी भिक्खू आहेत ते आपल्या धम्मजीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करतात. आणि अशा भिक्खूंना त्या धम्मनगरीमध्ये काय म्हणतात, दृष्टी देणारे आहेत. दृष्टी देणारे आहेत, कारण त्यांना एक वेगळ्या पद्धतीची दृष्टी प्राप्त होत असते. आणि म्हणून आपल्याला अशा धुतांगधारी भिक्खूचा ज्यावेळेस उल्लेख येतो त्यावेळेस धुतांगधारी भिक्खूमध्ये आपल्याला महाकश्यपाचा उल्लेख आढळतो. महाकश्यपाचा है ना. तर ते दृष्टी देणारे. आणि म्हणून महाकश्यपाचा उल्लेख जेव्हा धुतांगधारी भिक्षू म्हणून येतो तेव्हा आपल्याला माहित आहे की महाकश्यपाला त्या काळामध्ये धम्मसंगीतीचा अध्यक्ष बनवल्या गेलेलं होतं. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही धम्मसंगीती झालेली होती. आणि म्हणून असे लोक सुद्धा बुद्धाच्या या धम्मनगरीमध्ये आहेत असं आपल्याला पाहायला मिळतो. नंतर उल्लेख आलेला आहे की जो भिक्खू परिशुद्ध, विमल, क्लेशरहित, कुशल उत्पन्न करणारे व दिव्य चक्षुचे सर्वोच्च बिंदू प्राप्त करणारे आहेत. दिव्य चक्षुचे सर्वोच्च बिंदू प्राप्त करणारे आहेत अशा भिक्खूंना भगवान बुद्धाच्या धम्मनगरामध्ये नगर प्रजोतक म्हणतात. नगर प्रजोतक. तर नगर प्रजोतक ह्या शब्दाचा अर्थ मला काही माहीत नाही, परंतु ही सुद्धा एक प्रकारे विशिष्ट अशी बाब या ठिकाणी आपल्याला दिसून पडते. तर जे भिक्खू बहुश्रुत आहे, धर्मधर आहेत, विनयधर आहेत, प्रातिमोक्ष धारण करणारे आहे, म्हणजे विनयाचं पालन करणारे आहेत, तर कुशल अशा नवांगानी मुक्त शासनाला धारण करणारे आहेत अशा भिक्खूंना भगवान बुद्धाच्या धम्मनगरामध्ये धम्मरक्षक म्हणतात. तर हे धम्माचं रक्षण करतात ना, म्हणून त्यांना आपण या ठिकाणी धम्मरक्षक असं म्हणतो. अशा पद्धतीचे भिक्खू सुद्धा बौद्ध धम्मामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. नंतर म्हटलेलं आहे की भिक्खू विनय जाणणारे, विनय कोविद, कारण अकारण जाणणारे, दोष निर्दोष, जड हलके, सत्कार्य असत्कार्य, उत्थान देशना, तर अनेक शब्दांचा उल्लेख यामध्ये आलेला आहे. तर ते म्हणतात की कुशल विनयामध्ये परमोच्च बिंदू प्राप्त करणारे आहेत त्यांना धम्मनगरामध्ये रूपदक्ष म्हटलेलं आहे. रूपदक्ष. त्यानंतर म्हटलेलं आहे की जे भिक्खू विमुक्तीच्या पुष्पमाला धारण करणारे आहे. विमुक्ती आपण बघितलं, निर्वाणाला प्राप्त करणारे म्हणजे विमुक्त अवस्थेला प्राप्त करणारे असे जे भिक्खू आहेत. तर अशा पद्धतीनं श्रेष्ठ महाश्रेष्ठ भावनेला प्राप्त झालेले बहुजनांना अनुकूल व प्रिय आहेत त्यांना धम्मनगरामध्ये काय म्हटलेलं आहे, फूल विकणारा माळी असं म्हटलेलं आहे. तर हा माळी काय करतो, काही पीक घेत असतो, फळांचं पीक घेत असतो. अशाच पद्धतीनं जो भिक्खू आहे तो सुद्धा काही फळं प्राप्त करत असतो आणि त्या अशा भिक्खूला या धम्मनगरीमध्ये फूल विकणारा माळी असं म्हटलेलं आहे. तर या धम्मशासनामध्ये किंवा धम्मनगरीमध्ये सत्याचे ज्ञान ज्याने प्राप्त केलेले आहे, ज्याने सत्य जाणलेलं आहे, ज्याने बुद्ध शासनाचं पूर्ण आकलन केलेलं आहे, त्यानंतर प्रिय बोलणारा, प्रेम करणारा, अभिधम्म जाणणारा, तर अरण्यात झाडाखाली एकांत घरामध्ये सुद्धा धर्माचे रसपान करणारा, काया वाचा मनाने धर्माचे श्रेष्ठ रसामध्ये डुबून जाणारा, अशा पद्धतीनं बुद्धाच्या धम्मामध्ये जे काही रस आहे त्या सर्व प्रकारचं रस प्राशन करणारा,
तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या बुद्धाच्या धम्मनगरीमध्ये असे सुद्धा लोक आपल्याला पाहायला मिळतात. तर शिलाविषयी, समाधीविषयी, प्रज्ञेविषयी, विमुक्तीविषयी, विमुक्ती ज्ञानदर्शनाविषयी चर्चा होत असेल तेथे जाऊन त्या त्या प्रकारच्या चर्चेचा रस प्राशन करीत असतात. अशा भिक्षूंना काय म्हटलं गेलेलं आहे त्या धम्मनगरामध्ये? स्वतंत्र ज्ञान पिपासू असं म्हटलेलं आहे. अशी त्याला ही पदवी त्या ठिकाणी त्या धम्मनगरीमध्ये दिल्या गेलेली आहे. तर हे राजा, जे भिक्खू रात्रीच्या पहिल्या प्रहारापासून शेवटच्या प्रहारापर्यंत जागत राहून ध्यान साधना करण्यात रत असतात, तिथे ते चंक्रमण करतात. तसं बुद्ध रात्रीच्या प्रहरी 3 वाजता उठून चंक्रमण करायचे, ध्यानावस्थेमध्ये ते राहायचे, आहे का नाही? तर अशा पद्धतींच्या भिक्खूंना काय म्हणतात? नगर पहारेकरी. तर काही लोक रात्रीच्या प्रहरी जागते राहू म्हणून जागरण करत असतात. तर बुद्धाच्या या धम्मनगरीमध्ये सुद्धा समाधीचा अभ्यास करणारे जे भिक्खू असतात त्या भिक्खूंना काय म्हटलं गेलेलं आहे? नगर पहारेकरी असं म्हटलेलं आहे. तर जे भिक्खू 9 प्रकारच्या बुद्ध व्यंजनांचा अर्थ, व्यंजन, तर्क, कारण, हेतू व उदाहरणासह पाठ करतात, अनुपाठ करतात, त्याविषयी बोलतात, चर्चा करतात, त्यांना बुद्धाच्या नगरामध्ये धम्म अपर्णिक म्हणतात. धम्म अपर्णिक. तर अशा पद्धतीने या सगळ्या बाबी या ठिकाणी आलेल्या आहे. 9:21 झालेले आहे आणि थोडंसं प्रकरण आहे, तरी पण याला काही वेळ लागू शकतो आणि म्हणून मला वाटतं की आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे. आपलं काय म्हणणं आहे? थांबूया आपण या ठिकाणी? तर ठीक आहे, 9:21 झालेले आहे. प्रकरण आज पूर्ण होईल असं वाटलेलं होतं, परंतु प्रकरण काही पूर्ण झालेलं नाही. तर जे काही अर्धवट आहे किंवा उर्वरित प्रकरण आहे ते आपण उद्या बघूया. तर आजच्या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण ज्या ज्या बाबींचा या धम्मनगरीमध्ये उल्लेख आलेला आहे त्या त्या बाबी आपण या प्रकरणाच्या अनुषंगाने समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी मला या प्रकरणाच्या अनुषंगाने ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.